नमस्कार मंडळी, आज मी माझ्या स्टाईलमध्ये खूप टेस्टी शिमला मिरची भाजी बनवणार आहे। यासाठी मी 5 ते 6 छोट्या आणि कोवळ्या शिमला मिरची घेतल्या आहेत आणि अशा पद्धतीने कापून घेतल्या आहेत। स्टफिंग करता 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतलेत। तसेच त्यात 100 ग्रॅम ताजे पनीर सुद्धा किसून टाकले। त्यानंतर हे मिश्रण एकजीव करून घेतले। एका पॅन मध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून मोहरी घातली। मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 1 मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घातला। मिरच्या आणि कांदा छान शिजू दिला आणि त्यामध्ये 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट, थोडा कढीपत्ता, अर्धा टीस्पून तिखट आणि 1/4 टीस्पून हळद घालून परतवून घेतले। यामध्ये किसलेले बटाटे आणि पनीरचे मिश्रण घातले। खूप छान स्वाद यावा म्हणून अर्धा टीस्पून जिरेपूड, अर्धा टीस्पून धणेपूड, अर्धा टीस्पून किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ घालून छान मिसळून घेतले। हे झालं आपलं स्टफिंग तयार। हे स्टफिंग अशा पद्धतीने शिमला मिर्च मध्ये भरून घेतले। दुसऱ्या पॅन मध्ये थोडे तेल घातले आणि या भरलेल्या शिमला मिर्च वाफवण्यास ठेवल्या। पाच ते 6 मिनिटांनी ही भाजी परतवून घेतली आणि पुन्हा वाफवण्यासाठी 5 मिनिटे ठेवली। बघा किती छान शिजली आहे। ही आगळी वेगळी भाजी घरी नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल।